मित्रांनो, तुम्ही नवीन गाडी घेत असाल आणि तुम्ही गाडी घेताना खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील, की गाडी घेताना कुठले फीचर असले पाहिजेत किंवा त्यातलं व्हेरियंट कोणतं चूज करायचं वगैरे काय. खूप काही बायर असे असतात, जे प्राइस सेन्सिटिव्ह असतात. त्यांना व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट पाहिजे असतो आणि त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, की तुमच्या गाडीमध्ये युजफुल जे फीचर आहेत आणि इम्पोर्टंट फीचर आहेत, हे सगळे फीचर असणं 2026 मध्ये गरजेचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या डिसिजनवरती कधीही पश्चाताप होणार नाही, की तुम्ही हा डिसिजन घेताना, तुम्ही एक गाडी घेताना हे फीचर पाहिले नाहीत, कारण हे खूप युजफुल आणि सेफ्टीचे फीचर आहेत. तर ते सुरू करूयात व्हिडिओला. तर सर्वात पहिला जो फीचर आहे तो म्हणजे TPMS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. आजकालच्या सगळ्या गाड्यांमध्ये हा फीचर बेस मॉडेल पासूनच द्यायला पाहिजे. खूप मोठा हा सेफ्टी रिलेटेडच फीचर आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्याला टायर प्रेशर किती असतं माहित नसतं, किंवा आपण एखाद्या लोकल ठिकाणावरून टायर प्रेशर भरतो आणि त्याच्याकडचा जो एअर गेज असतो तो प्रॉपरली वर्क करत नसतो. त्यामुळे काय होतं, काही वेळी जास्त हवा भरली जाते, काही वेळी कमी हवा भरली जाते. त्याच्यामुळे आपल्या गाडीच्या कम्फर्टवरती, मायलेजवरती खूप सारा परिणाम होतो आणि कधी कधी टायर फुटण्याची देखील शक्यता असते, जर का एअर प्रेशर जास्त जर का टायरमध्ये भरलं गेलं तर. त्यामुळे टायर प्रेशर TPMS म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ही प्रत्येक गाडीमध्ये देणं हे गरजेचं आहे. आणि हे फीचर तुम्ही गाडी घेत असाल तर हे तुमच्या गाडीमध्ये आहे की नाही तपासून पहा, कारण हा खूप युजफुल फीचर आहे दैनंदिन जीवनामध्ये. यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो, हा फीचर नाही, ऍक्च्युली ही एक गोष्ट आहे, की तुम्ही ही मॅन्डेटरी असली पाहिजे तुम्ही गाडी घेताना, की तुमच्या गाडीमध्ये 6 इयर्स बॅग असल्याच पाहिजेत. कसल्याही परिस्थितीमध्ये 6 इयर बॅग असल्याशिवाय तुम्ही गाडी खरेदी करू नका. कारण आजकाल रस्त्यावरती खूप सारी वाहनं झालेली आहेत आणि तुमच्या गाडीमध्ये 6 इयर बॅग असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 6 एअर बॅग असल्याशिवाय गाडी घेऊ नका. त्यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो, तो ऍडजस्टेबल अँड फोल्डेबल मिरर्स. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा अशा ठिकाणी जातो, की ज्या ठिकाणावरती आपल्याला खूप कमी जागेतून जायचं असतं किंवा खूप सारं ट्रॅफिक असतं आणि त्यावेळेस आपल्याला आपले मिरर फोल्ड करायचे असतात. आपण ते मॅन्युअली हाताने करू शकत नाही. जर का आपण ड्रायव्हर सीटवरती एकटेच असू तर आपण त्यावेळी ते करू शकत नाही. त्यासाठी ऑटोमॅटिक म्हणजे इलेक्ट्रिक फोल्डेबल मिरर हे तुमच्या कारमध्ये असणं अत्यंत गरजेचं आणि खूप कन्व्हिनियंट फीचर आहे तो, आणि तो खूप युजफुल फीचर आहे. तुम्हाला तो दैनंदिन जीवनात जाणवेल, की मी खूप चांगला डिसिजन घेतलाय, की ऍडजस्टेबल आणि फोल्डेबल मिरर या ठिकाणी मी गाडीमध्ये चूज केलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच वापर झालेला पाहायला मिळू शकतो. यानंतरचं जे फीचर आहे मित्रांनो, ते म्हणजे वायरलेस कनेक्टिव्हिटी असली पाहिजे तुमच्या गाडीमध्ये. जे नेव्हिगेशन सिस्टम आहे ते अँड्रॉइड ऑटो असेल किंवा ऍपल कारप्ले असेल, या दोन्हीसाठी तुमच्याकडे वायरलेस कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. कारण ते वायर कनेक्ट करून ते कनेक्ट करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. कारण प्रत्येक वेळी तुम्ही गाडीत एंटर केल्यानंतर तुम्हाला ती वायर कनेक्ट करावं लागते. पण जर का वायरलेस असेल तर तुम्ही एंटर केली की ऑटोमॅटिक ते कनेक्ट होतं आणि तुम्हाला नेव्हिगेशन जे आहे ते आरामात तुम्ही इन्फोटेनमेंट सिस्टम मध्ये पाहू शकता. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले असणं आजकालच्या जमान्यामध्ये गाडीमध्ये गरजेचं आहे. त्यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो, ते म्हणजे व्हेंटिलेटेड सीट. हा मॅन्डेटरी नाहीये, पण व्हेंटिलेटेड सीट हे कारमध्ये असावेत. कारण भारतामध्ये खूप सारं ऊन पडतं, खूप आपल्याला स्वेटिंग होतं. जर का खास करून तुम्ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भाग त्या ठिकाणी राहत असाल किंवा विदर्भात राहत असाल तर अशा ठिकाणी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किंवा 6 महिने तुम्हाला उन्हाचा भयंकर त्रास होतो. लेदरेट सीट असतात त्याच्यामुळे तर जास्त स्वेटिंग होतं. आणि तुम्हाला जर का एक कम्फर्टेबल, एक कन्व्हिनियंट राईड पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच व्हेंटिलेटेड सीट चूज करू शकता. किंवा जर का तुम्ही सीट कव्हर जे आहेत ते पूर्ण लेदरचे न टाकता त्यामध्ये लेदरमध्ये परफोरेशन असणारी सीट सुद्धा तुम्ही निवडू शकता. जर का तुम्ही बेस व्हेरियंट घेतला किंवा मिड व्हेरियंट घेतला, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स जर का येत नसतील तर तुम्ही काय करू शकता, जे तुम्ही सीट कव्हर बसवणार आहात त्याच्यामध्ये परफोरेशन असलं पाहिजे किंवा फॅब्रिकचे सीट वापरा. त्याच्यामुळे तुम्हाला स्वेटिंग होणार नाही आणि तुमची राईड ही कम्फर्टेबल होईल. त्यानंतरचं जे फीचर आहे मित्रांनो, ते पण खूप इम्पॉर्टंट फीचर आहे. ते म्हणजे सेकंड रो मध्ये मिडल हेडरेस्ट. आपण पाहतो प्रत्येक गाडीमध्ये मध्ये जो आहे तो हेडरेस्ट दिला जात नाही आणि तो खूप म्हणजे रिस्की आहे. कारण ज्यावेळेस कदाचित एखाद्या वेळी जर का तुमच्या गाडीला पाठीमागून कोणी धडक दिली तर जो मध्ये बसलेला माणूस आहे त्याची मान देखील मोडू शकते. जे हेडरेस्ट आहे ते फक्त मान टेकण्यासाठी नाहीये, तर तो खूप मोठी सेफ्टी पण त्या हेडरेस्टमुळे आपल्याला मिळत असते. कारण आपल्या मानेला तो खूप चांगला सपोर्ट मिळत असतो. कुठलाही इम्पॅक्ट गाडीवरती झाला तर आपल्या मानेला तो पकडून ठेवत असतो किंवा मानेला मोडण्यापासून तो वाचवत असतो. त्यासाठी सेकंड रो मध्ये मिडलला हेडरेस्ट असणं हे गरजेचं आहे आणि तो फीचर नक्कीच तुम्ही तपासा तुमच्या गाडीमध्ये तो आहे की नाही गाडी घेत असताना नव्हे. त्यानंतर मित्रांनो, रिअर वायपर आणि वॉशर. भारतामध्ये धूळ प्रत्येक शहरात आहे, प्रत्येक ठिकाणी आपण फिरत असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये असेल किंवा पावसाळ्यात असेल, आपल्या गाडीची रिअर विंडशील्ड जी असते ती घाण होते आणि ती प्रत्येक वेळी आपण स्वतःहून जाऊन साफ करणं पॉसिबल नसतं. त्यामुळे रिअर वायपर आणि वॉशर हे तर बेस व्हेरियंट पासून मी जे आता जे फीचर सांगितले ना, हे बेस व्हेरियंट पासून गाड्यांमध्ये यायला पाहिजेत. जसं की रिअर वायपर वॉशर असेल, त्यानंतर सेकंड रो मध्ये 3 हेडरेस्ट असतील ऍडजस्टेबल, त्यासोबतच TPMS असेल.
हे जे फीचर आहेत हे बेस व्हेरियंट पासूनच भारतामध्ये सगळ्या कारमध्ये मिळायला पाहिजेत, मग ती कार कोणतीही असू दे, कारण हे सेफ्टी फीचर आहेत आणि सेफ्टी सोबत कॉम्प्रोमाइज करून चालणार नाहीये. याच्यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो, जो 12 वॅटचा जो आपला चार्जिंग पोर्ट असतो तो असणं गाडीमध्ये खूप गरजेचं आहे. कारण जे आपले इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतात जे आपण वापरतो, व्हॅक्यूम क्लीनर असेल, त्यानंतर टायर इन्फ्लेटर असेल, म्हणजे जे हवा भरण्यासाठी आपण वापरतो, या बऱ्याचशा गोष्टी फक्त त्या 12 वॅटच्या सॉकेटमध्येच ह्या बसू शकतात आणि त्याच्यावरूनच ह्या ऑपरेट होऊ शकतात. त्यामुळं तुमच्या गाडीमध्ये 12 वॅटचं सॉकेट असणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही नक्की तपासा तुमच्या गाडीमध्ये ते सॉकेट आहे की नाही. आणि यानंतरचा फीचर आहे तो आजकाल सगळ्या टॉप मॉडेलमध्ये, सगळ्या गाड्यांच्या टॉप मॉडेलमध्ये येतोय. तो बेस व्हेरियंटमध्ये कोणत्याही येत नाहीये, पण तो खूप युजफुल फीचर आहे आणि तो म्हणजे ADAS. ADAS हे गाडीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आजकाल झालं आहे. खास करून जे त्यामध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग दिलं जातं. एखादा तुमच्या ह्या साईडनं जिथं तुमचा ब्लाइंड स्पॉट आहे त्या ठिकाणावरून एखादं वाहन येत असेल तर तुम्हाला ते अलर्ट देतं, किंवा तुम्ही कार रिव्हर्स करत असताना, म्हणजे हे लेव्हल 2 चं ADAS मी सांगतो तुम्हाला, एखादं वाहन मागून जात असेल तर त्याचं पण तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिलं जातं. हे खूप युजफुल फीचर आहेत खास करून भारतीय रोडवरती, कारण अचानक कुठूनही कोणीही येऊ शकतं. त्यामुळं हे फीचर्स ADAS मधले खूप युजफुल आहेत. बरेचसे फीचर त्याच्यामध्ये पण गिमिक आहेत की त्याचा काहीच वापर होत नाही कधीच रिअल लाईफमध्ये, पण त्यामध्ये पण खूप सारे चांगले फीचर आहेत. आणि हे जे बेसिक फीचर मी तुम्हाला सांगितले, ADAS सोडून द्या तुम्ही, व्हेंटिलेटेड सीट, ADAS, हे जे आहेत हे फीचर तुम्हाला फक्त टॉप एंड मॉडेलमध्येच मिळत आहेत सध्या तरी. काय झालेलं आहे, सनरूफच्या ऐवजी असले फीचर जे आहेत हे खूप खरंच युजफुल आहेत. हे आपण गाडीमध्ये मागितले पाहिजे, कारण ज्यावेळेस कस्टमर मागतो ना त्यावेळेसच कंपनी त्याच्याकडे लक्ष देते. आपला पूर्ण कस्टमर हा फक्त सनरूफकडे बघून गाडी घेत आहे आणि सगळ्यात मोठी चूक आपण हे करत आहोत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते फीचर अजून तुम्हाला वाटतात की ते आपल्या गाडीमध्ये असायला पाहिजेत आणि ते युजफुल आहेत दैनंदिन जीवनामध्ये, तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. धन्यवाद.